भारताचे 14वे राष्ट्रपती म्हणून माननीय रामनाथ कोविंद यांची प्रचंड बहुमताने विजय झाल्याबद्दल बिलोली शहरात भाजपाच्या वतीने पेढे व फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला। देशाच्या महत्त्वपूर्ण पदावर विराजमान झाल्याबद्दल बिलोली शहरातील जुना बस स्थानक येथील चौकात भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष दिलीप उत्तरवाड यांच्या नेतृत्वाखाली शहरातील मुख्य ठिकाणी नागरिकांना पेढे वाटून फटाके फोडून नारे देऊन जल्लोष साजरा करण्यात आला। यावेळी माधव मेघमाळे, गजानन पांचाळ, गंगाधर शिंदे, सुनील भास्करे, प्रवीण सोनकांबळे, गोपीनाथ शिंदे, सुमित लाटकर, राज केसराळीकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते यांची उपस्थिती होती। संग्रामपूर तालुक्यात गेल्या महिन्याभरापासून पाऊस नसल्याने अखेर जास्तीत जास्त दुबार तिबार पेरणी करण्याचे संकट कोरडवाहू शेतकऱ्यांवर येऊन ठेपले आहे। मात्र पावसाने लांबदांडी मारल्याने त्यातील बरेच बियाणे जमिनीच्या आतच खराब झाले आहेत। दरम्यान पाऊस आल्यानंतर पीक निघेल ही आशाने शेतकरी थांबले आहेत। अखेर पावसाचे थोडे आगमन झाले, परिणामी शेतात जास्तीत जास्त पीक निघेल अशी आशा आता शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे। शेतात फक्त 10 ते 20% पीक असतात, त्यामुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले। तसेच या परिसरात दुबार तिबार पेरणी करूनही योग्य पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी आहे। महसूल विभागाने दुबार तिबार पेरणी केलेल्या कोरडवाहू शेतकऱ्यांची यादी सरसकट तयार करून त्वरित शासनाकडून मदत मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे। वाशिम बस स्थानकाला विविध समस्यांनी ग्रासले आहे। पोलिसांची नियुक्ती करण्यात न आल्याने चिडीमारीही येथे वाढली आहे। शालेय व महाविद्यालय विद्यार्थिनींसह महिलांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे। बस स्थानकाबाहेर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे। जागोजागी खड्डे पडून डबके निर्माण झाल्याने प्रवाशांच्या अंगावर चिखल उडत आहे। बस स्थानकाचे छत गळत असल्याने आजूबाजूच्या दुकानातही पाणी गळत आहे। खचलेल्या ओट्यांवर पाणी साचत असल्याने प्रवाशांना बसण्याचीही सुविधा नाही, तर मद्यप्राशन करणारे ओट्यावर झोपत असल्याने प्रवाशांची यामुळे कुचंबना होत आहे। प्रवाशांना पाणी पिण्यासाठी बांधण्यात आलेली पाण्याची टाकी कित्येक महिन्यांपासून धुतली न गेल्याने प्रवाशावर अशुद्ध पाणी पिण्याची वेळ आली आहे। जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या बस स्थानकाचा वाली कोण असा प्रश्न आता प्रवाशांकडून निर्माण होत आहे। गेल्या 4 महिन्यापासून ग्रामीण रुग्णालयाला कायमस्वरूपी डॉक्टर मिळत नसल्याने रुग्णाचे हाल होत आहे। मात्र येथील सत्ताधारी पक्षाचे राजकीय पदाधिकाऱ्यांनी वेळोवेळी आंदोलन छेडून सुद्धा झोपेचे सोंग घेत असलेली कुंभकर्णी जळगाव जिल्हा आरोग्य प्रशासकीय अधिकाऱ्यांमुळे नागरिकांसह रुग्णाचे हाल होत असल्याने व रुग्णालयात डॉक्टर नसल्याने दिनांक 19 रोजी सकाळच्या वेळी येथील कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन छेडण्यात आले। दिनांक 18 रोजी सायंकाळी 5:30 वाजेच्या दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर अस्वाद हॉटेल समोर बसची कारला धडक दिल्याने यात वयोवृद्ध महिला ठार झाली व 6 जण जखमी झाले असता त्यांना वरणगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले। या ठिकाणी डॉक्टर उपस्थित नसल्याने काही जणांनी खासगी रुग्णालयात उपचार घेतले। यावेळी संतप्त झालेल्या नागरिकांचा आक्रोशाचा फायदा घेत येथील राजकीय पुढाऱ्यांनी ग्रामीण रुग्णालयाला कुलूप ठोकून आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न केला। मात्र त्यांच्या आंदोलनाचा कोणताही फायदा झाला नसल्याचे दिसून आले। दिनांक 19 रोजी सकाळच्या वेळेस डॉक्टर नसल्याने नागरिकांचा रोषला कोण सामोरे जाईल या दृष्टिकोनातून कर्मचाऱ्यांनी ग्रामीण रुग्णालय बंद ठेवून आंदोलन छेडले। प्रसंगी रुग्णालयात शालेय तपासणीचे डॉक्टर सेवा देत असून त्यांच्याकडे वरिष्ठाचे कोणतेही आदेश नसताना शालेय तपासणीच्या डॉक्टरांकडून अघटित घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित करण्यात आला। जोपर्यंत शाळा तपासणीच्या डॉक्टरांना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून लेखी स्वरूपात आदेश मिळत नाही तोपर्यंत रुग्णालयात रुग्ण तपासणी करणार नाही असा पवित्रा डॉक्टरांनी घेतला आहे। वरिष्ठांनी तपासणी करण्यास भाग पाडले तर रुग्णांची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे।